पार्श्वभूमीमध्ये आपण काय गोष्टी पाहिल्या रे? इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये थोडंसं आपली जी शिक्षण पद्धती आहे ती बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्या प्रयत्नातच मराठी भाषेचं व्याकरण तयार करण्यासाठी एका इंग्रजाने पुढाकार घेतला. त्याचं नाव होतं विल्यम कॅरी. त्याच्यानंतर दुसरा इंग्रज जॉर्ज जार्विस, त्याने काही आपल्या भारतातील संस्कृत विद्वानांना सोबत घेतलं. भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील, कारण मराठी भाषेचं व्याकरण तयार करायचं होतं. या विद्वानांना सोबत घेऊन त्यांनी पहिल्यांदा 1836 मध्ये पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण. त्याच्यामध्ये लेखक कोण होते? पहिले गंगाधर शास्त्री फडके. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आपण पाहतो बालव्याकरण. बालव्याकरणाच्या नंतर परत महाराष्ट्र भाषेचे व्याकरण तिसरं पुस्तक. ह्या दोन्ही पुस्तकांचं नाव म्हणजे पहिलं पुस्तक आणि तिसऱ्या नंबरला झालेलं प्रकाशित पुस्तक, दोन्हींचं नाव एक होतं मात्र लेखक वेगळे होते. पहिल्याचे गंगाधर शास्त्री फडके आणि दुसऱ्याचे दादोबा पांडुरंग तरखडकर. तरखडकरांनी जे पुस्तक लिहिलं ते अधिक स्पष्ट आणि व्यापक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ज्या मराठी व्याकरणाच्या तरतुदी आहेत, नियम आहेत, ते चांगल्या पद्धतीने मांडले गेले होते. म्हणून आपण पहा, मराठी भाषेत दादोबा पांडुरंग तरखडकरांनी जे आपलं योगदान दिलेलं आहे त्या योगदानासाठी आपण त्यांना पाणिनी ऋषींची उपमा देतो. ह्या गोष्टी आपण पार्श्वभूमीमध्ये पाहिल्या. आपल्या भारतातील ज्या भाषा आहेत त्या भाषा प्रामुख्याने 2 गटामध्ये विभाजित होतात. पहिला गट आहे कोणता? इंडो आर्यन भाषांचा गट किंवा इंडो युरोपीय भाषांचा गट, आणि दुसरा गट आहे द्रविडियन भाषा. इंडो आर्यन म्हणजे साधारणपणे उत्तर भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा. त्याच्यामध्ये हिंदी येते, संस्कृत येते, पाली, बंगाली, गुजराती या भाषांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. मराठी सुद्धा त्याच्यामध्येच येते, बरोबर आहे. ज्या भाषांची लिपी देवनागरी लिपी असते त्यांना आपण इंडो आर्यन, कारण देवनागरी लिपी जी आहे ती आर्यनची लिपी आहे, बरोबर आहे का नाही? मग देवनागरी लिपी ही इंडो आर्यन भाषांची लिपी आहे. दुसरा गट असतोय द्रविडियन भाषांचा. हा जो द्रविडियन भाषा गट आहे या भाषांचा वापर दक्षिण भारतामध्ये होतो. दक्षिण भारतातील जे प्रमुख राज्य आहेत तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषांना आपण द्रविडियन भाषा म्हणतो. मग त्याच्यामध्ये तमिळ येते, तेलुगू येते, कन्नड किंवा कानडी येते आणि मल्याळम येते. या 4 भाषांना मिळून आपण द्रविडियन भाषांचा गट म्हणतो. मग प्रश्न काय विचारला जातो? खालीलपैकी कोणता इंडो आर्यन भाषांचा गट आहे किंवा नाही? मग तुम्हाला सांगितलं, जर गट पाहायचा असेल तर सगळ्या भाषा एकाच गटातल्या पाहिजे, तिथं मिक्स होता कामा नये. ह्या गटातली त्या गटात, त्या गटातली ह्या गटात, असं करून दिलेलं असतं. आणि असं जर करून दिलेलं असेल तर त्यावेळी तुम्हाला असा पर्याय निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या एकाच गटातल्या भाषा येतात. क्लिअर आहे? हां. पुढे आपण काय पाहिलं त्याच्यामध्ये? मग अभिजात भाषा समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांच्या सोबत एक समिती नेमली होती. या समितीने काय केलं? अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळावा यासाठी आपल्या केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला, परंतु अजूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. टोटल आतापर्यंत 6 भाषांना भारतातील अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. अभिजात दर्जा कसा दिला जातो तेही मी काल सांगितलं की एखादी भाषा किती वर्षांपासून बोलली जाते, तिचा इतिहास किती जुना आहे, तिची उत्पत्ती, तिची निर्मिती कशी झाली, या सगळ्या निकषांवर जर ती भाषा खरी ठरत असेल तर त्या भाषेला केंद्र सरकार काय करतं? अभिजात भाषा म्हणून दर्जा देतं. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या, ते जर राज्य सरकारच्या हातात असतं तर राज्य सरकारने कधीच स्वतःच्या प्रत्येक भाषेला त्यांनी दर्जा दिला असता. मग अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार देतं, राज्य सरकार देत नाही. मग भारतातील 6 भाषा, त्या 6 भाषांमध्ये 4 भाषा कोणकोणत्या? द्रविडियन गटातल्या सगळ्या भाषा, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या 4 भाषा. त्याच्यानंतर संस्कृत भाषा आणि उडिया भाषा यांना आपल्या भारतातील अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. बाकीच्या कोणत्याही भाषेला अजून मिळालेला नाही. मराठीसाठी कार्यवाही सुरू आहे, परंतु अजूनही दर्जा देण्यात आलेला नाही. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की संस्कृतपासून मराठीचा जन्म झाला आणि संस्कृत ही मुळात अभिजात भाषेमध्ये जाते. मग मराठीलाही द्यायचा का नाही तोच मुद्दा आहे अजून. म्हणजे मराठी ही भाषा जी आहे तिचं स्वतंत्र अस्तित्व नाही असं थोडक्यात म्हणणं आहे बाकीच्यांचं. कारण मराठीचा जन्म संस्कृतपासून झाला आणि आईला दर्जा दिलाय, मग मुलीलाही दर्जा द्यायचा का नाही हा मोठा मुद्दा आहे. लक्षात येत आहे का? हां. मग संस्कृताला ऑलरेडी दर्जा आहे आणि आपण पाहतो मराठीचा विकास, मराठीचा जो जन्म आहे तो आपल्याला संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून झालेला आहे असंही सांगितलं जातं. मग संस्कृतला ऑलरेडी दिलेला आहे तर मराठीलाही द्यावा की नाही याच्या संदर्भात अजूनही संदिग्ध स्वरूपाचे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत, म्हणून आजही दर्जा मिळालेला नाही. हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर भाषा पाहिली. भाषा म्हणजे काय? भाषा 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 आणि व्याकरण ह्या एकमेकाशी निगडीत आहे. आधी भाषा निर्माण होते आणि नंतर भाषेचं व्याकरण तयार होतं, बरोबर आहे. प्रत्येक भाषेला व्याकरण असतं.
प्रत्येक भाषा ही कोणत्या पद्धतीने लिहिली जावी, बोलली जावी, कशा पद्धतीने तिचा व्यवहार केला जावा याच्यासाठी काही नियम घालून दिलेले असतात. मग त्या नियमांनाच आपण व्याकरण म्हणतो. मग भाषा कशासाठी गरजेची आहे? तर आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना 4 शब्द लक्षात ठेवायचे. आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना दुसऱ्यांपर्यंत जर आपल्याला पोहोचवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला भाषा माहीत असणं गरजेचं आहे. जर भाषा माहीत नसेल तर आपल्याला आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येणार नाही. त्याचंही काल मी तुम्हाला गोष्ट सांगितली. मला जी भाषा बोलता येते ती तुम्हाला समजली पाहिजे तरच आपल्या दोघांमध्ये संवाद निर्माण होईल, आहे का नाही? मला जी बोलता येते ती तुम्हाला समजत नसेल तर याचा अर्थ आपल्यामध्ये कनेक्शन, संबंध निर्माण होत नाही किंवा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद निर्माण होत नाही. मग भाषा म्हणजे काय? आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना 4 शब्द महत्त्वाचे आहे. आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय? भाषा. भाषेला आपण नदीच्या प्रवाहाची उपमा देतो. त्याचं कारण काय? तर भाषा ही ठराविक प्रदेशानुसार, ठराविक काळानुसार थोडी थोडी बदलत जाते. त्यामुळे ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह सारखा राहत नाही, तोही काय करतो? प्रदेशानुसार वळणे घेत असतो. त्याचप्रमाणे भाषा सुद्धा वळणे घेते. म्हणून भाषेला काय केलं जातं? नदीच्या प्रवाहाची उपमा केली जाते. भाषा हा ऐकणारा आणि बोलणारा किंवा बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा काय असतो? दुवा असतो. मग यांना दोघांना जोडणारा म्हणजे आता तुम्ही माझं एवढं लक्षपूर्वक ऐकत असाल, ऐकताय की नाही ते नाही माहिती मला, पण पाहत आहे माझ्याकडे भाऊ, आहे का नाही? टक लावून. कारण सरांनीच सांगितले लक्ष नसेल द्यायचं तरी डोळ्यात डोळे घालून पाहत राहायचं, म्हणजे डाऊट येत नाही मास्तरला याचं लक्ष आहे की नाही, आहे का नाही? हां. मग जर आपल्यामध्ये संबंध निर्माण करायचा असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल? भाषा, एकच भाषा मला वापरावी लागेल की जी तुलाही कळते आणि मलाही कळते, आहे का नाही? अशा पद्धतीने आपल्यामध्ये जर संवाद साधायचा असेल, आता तुम्ही शांत बसले पण तुम्ही ऐकताय, याचा अर्थ तुम्हाला माझं बोलणं समजतंय म्हणून तुम्ही ऐकताय, म्हणजे आपल्यामध्ये काय निर्माण झालाय? संवाद निर्माण झालेला आहे. एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर तुम्ही मला विचारणार, सर हे असं काय आहे? याचा अर्थ तुम्ही माझं ऐकत होते, आपल्यामध्ये एक संबंध निर्माण झालेला आहे. मग ऐकणारा व बोलणारा यांना जोडणारा दुवा म्हणजे काय असते? भाषा असते. भाषेचे मूलभूत घटक कोणते असतात? काल आपण पाहिलं ध्वनी. काय असतात? ध्वनी. आता मी जी बोलतोय ती भाषा मराठी आहे. तुम्ही कशावरून म्हणतात? माझा आवाज तुमच्या कानावर पडतो आणि मी जे शब्द उच्चारतो ते शब्द तुमच्या कानावर पडल्यावर तुम्ही म्हणतात हा मराठीमध्ये बोलतोय. हिंदी गाणं ऐकायला आल्यानंतर आपण म्हणतो ती हिंदी भाषा आहे. का बरं? तिचा आवाज आपल्या कानावर पडतो, ते शब्द कानावर पडल्यानंतर आपण म्हणतो ही हिंदी भाषा आहे. एखादा इंग्रजी शब्द कानावर पडला की आपण म्हणतो ही इंग्रजी भाषा आहे. म्हणजे कोणत्याही भाषेचा जो मूलभूत घटक असतो तो ध्वनी असतो. काय असतो? ध्वनी. बरोबर. अशा कोणत्याही भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने व्हावा, भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडली जावी, तिचा व्यवहार चांगल्या पद्धतीने व्हावा, देवाणघेवाण चांगली व्हावी, याच्यासाठी आपण काही नियम घालून दिलेले आहेत. याला आपण काय म्हणतो? व्याकरण म्हणतो. इथपर्यंतचा हा सगळा मागचा जो काही प्रवास आहे आतापर्यंतचा तो सांगितला, कारण बरीचशी कंपनी नवीन आली म्हणून परत सांगावं लागलंय आज. ओके. मग आता मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी सांगितली आज. काल आपली पाहून झाली. काल कुठपर्यंत मुद्दा होता आपला? भाषेचे उगमस्थान नाही ना, स्वरूप. एक मिनिट. स्वरूप आपण पाहिलं होतं. स्वरूप किती प्रकारे लिहिता येतं आपल्याला? एक असते मातृभाषा, दुसरी असते बोलीभाषा आणि तिसरी असते प्रमाण भाषा. मातृभाषा म्हणजे आपल्या घरात बोलली जाणारी भाषा. आईचे बोल आपल्या कानावर पडतात. जे आईची भाषा आहे ती भाषा आपण सगळ्यात आधी शिकायला सुरुवात करतो. मग आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे आपली मातृभाषा. बरोबर आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर दैनंदिन जीवनात तुम्हाला इतरांशी संवाद साधण्यासाठी जी भाषा वापरावी लागते ती तुमची झाली बोली भाषा. घरातून बाहेर पडल्यानंतर कालही उदाहरण सांगितलं, आपण जर इथून समजा उत्तर प्रदेशमध्ये राहायला गेलो तर तिथं घरात तुमचं सगळं घर गेलंय, घरात तुम्ही मराठी बोलाल ती तुमची मातृभाषा झाली. पण घराच्या बाहेर पडल्यानंतर तिथल्या लोकांशी तुम्हाला जर संवाद साधायचा असेल तर मराठीत बोलून चालेल का? नाही. तिथं दैनंदिन जीवनात तुम्हाला तिथली जी बोली भाषा आहे ती भाषा वापरावी लागेल. म्हणजे तुम्ही घरात एक भाषा वापरता आणि घरातून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी दैनंदिन जीवनात इतरांशी संवाद साधण्यासाठी तिथली बोली भाषा वापरता. बोली भाषा आणि मातृभाषा एकच असू शकते. जसं आपली महाराष्ट्रात आपण इथंच राहतो, घरातही मराठी बोलतो आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपल्याला संवाद साधण्यासाठी मराठीच बोलावी लागते. म्हणजे हाही आपला काय झाला? म्हणजे मातृभाषा आणि तुमची बोली भाषा एक असू शकते किंवा भिन्न सुद्धा असू शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो प्रमाण भाषेचा. प्रमाण भाषा कशाला म्हणायचं?
जी भाषा काहीतरी नियमांनी बद्ध असते, ज्याला काहीतरी नियम घालून दिलेले असतात, त्याला म्हणायचं प्रमाण भाषा. आता घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला कोणतंही प्रमाण नसतं. आपण आपली घरातली भाषा कोणत्याही पद्धतीने बोलतो. जसं आपल्यावर कानावर पडलं आधीपासून, त्याला कोणतं व्याकरणाचे नियम आपण लावत नाही. का लावतो? नाही. जसं घरात बोलतात तसं आपण बोलून टाकतो, किंवा बोली भाषेमध्ये आपण व्याकरणाचे नियम लावत नाही. बरोबर आहे? जसं बोलता येतं तसं आपण आपले विचार दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण प्रमाण भाषा जी असते, प्रमाण भाषेला काहीतरी नियम असतात. जसं तुमचे काल आपण पाहिलं, प्रशासकीय कागदपत्र असतील, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतील, विज्ञानाचं पुस्तक, गणिताचं पुस्तक, प्रशासकीय कामकाजाचे कागदपत्र, शासकीय नियम, शासकीय परिपत्रकं, याच्यामध्ये वापरली जाणारी जी भाषा आहे, राजकीय प्रादेशिक स्वरूपाची, जी एक नियमाने बद्ध असते, अशा भाषेला आपण काय म्हणतो? प्रमाण भाषा. लक्षात आलं? मग ह्या 3 भाषा भाषेच्या स्वरूपामध्ये येतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचा आहे पुढचा मुद्दा, भाषेचे 2 प्रकार. भाषेचे 2 प्रकार. तर भाषेचे 2 प्रकार कोणकोणते पडतात? एक तर आधी आपण पाहिला लेखी भाषा आणि दुसरा बोली भाषा. बरोबर आहे ना? लेखी भाषा आणि बोली भाषा, किंवा बोली भाषा आणि लेखी भाषा. बोली भाषा आणि लेखी भाषा अशा 2 पद्धतीने आपण भाषेचं स्वरूप मांडू शकतो. भाषेमध्ये दोन्ही गोष्टी येतात, बोलणे आणि लिहून दाखवणे. बरोबर आहे? आता बोलता येत असेल तरी तुम्हाला संवाद साधता येतो. म्हणजे घरातले आपल्या अडाणी माणसं असतील, आजी आजोबा, तरी तुमच्यासोबत ते संवाद साधू शकतात. पण एखाद्याला बोलता येत नाही, मुका आहे, पण त्याला अक्षर ओळख आहे, त्याला लिहिता येतं, त्याला काय म्हणायचंय तो लिहून तुम्हाला सांगू शकतो. आहे का नाही? म्हणजे तुमच्यामध्ये संवाद निर्माण होतो. मग बोली भाषा आणि लेखी भाषा या 2 भाषा. त्याच्यानंतर अजून भाषेचे 2 प्रकार आपण पाडतो. त्याच्यामध्ये कोणकोणती येते? पहिली आहे स्वाभाविक, त्यालाच आपण नैसर्गिक असंही म्हणतो. काय म्हणतो? स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे, त्याला आपण काय म्हणतो? कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. कोणती भाषा? कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. स्वाभाविक भाषा जी असते, या स्वाभाविक भाषेचा कोणताही पुरावा नसतो. लक्षात ठेवा, कोणताही पुरावा नसतो. पण कृत्रिम भाषेचा आपल्याकडे पुरावा असतो. काय असतो? कृत्रिम भाषेचा आपल्याकडे पुरावा असतो. स्वाभाविक भाषेमध्ये काय येतं रे? थोडक्यात उदाहरणासाठी आपलं बोलणे, त्याच्यानंतर आवाज, कोणत्याही प्रकारचा आवाज, कुणाचा? पशुपक्ष्यांचा सुद्धा आवाज त्याच्यामध्ये येऊ शकतो, पशुपक्ष्यांचे आवाज. त्याच्यानंतर नाटक, नाटक पाहायला जातो ना, आता इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे त्याच्यामध्ये घ्यायचं नाही सर, आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून आणली, त्याचा पुरावा आहे आमच्याकडे, आम्ही नाटक पाहून आलो. आहे का नाही? इथं ते जास्त डोकं नाही चालवायचं. पुरावा नसतो म्हणजे काय? समजा तुम्ही एखादी गोष्ट बोलले, आज मी बोललो, मान्य, तुम्ही काहीच लिहून घेतलं नाही, मी काय शिकवलं ते, मी चुकीचंही शिकवलं, तुम्ही घरी जाऊन म्हणले सर तुम्ही आम्हाला असं असं सांगितलं, पण तुम्ही एकही अक्षर वहीमध्ये लिहिलेलं नाही. फक्त मी बोललो, तुम्ही ऐकले, घरी निघून गेले, पुस्तक उचकलं, म्हणले सर तुम्ही चुकीचं शिकवलं, मी म्हटलो मी चुकीचं शिकवलेलं नाही. पुरावा आहे का तुमच्याकडं? म्हणजे सर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही टाकून दिलं ॲप्लिकेशनवर, ते पाहिलं आम्ही परत. त्याचा पुरावा इथं घ्यायचा नाही. फक्त आपण काय करतोय, हे जुन्या काळातले शोध आहे, हे जे तुमचं स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा, जेव्हा आपल्याकडे हे रेकॉर्डेड मोबाईल वगैरे काही नव्हते, त्याचा इथं उल्लेख करायचा नाही. आता नाटक तुम्ही टी व्हीला पाहतात, म्हणतात सर प्रूफ आहे आमच्याकडे, ते यूट्यूबला सेव्ह आहे, त्याच्याशी नाही घेणं देणं आपल्याला. लक्षात आलं? मग नाटक पाहायला गेले, तिथं रेकॉर्डिंग नाही, काय नाही, तुम्ही डोळ्यानं पाहिलं आणि घरी निघून आले, तेवढ्यापुरतं तुम्ही पाहिलं. आता तुमच्याकडे त्याचा कोणताही दुसरा पुरावा नाही. मी आता जे सांगितलं ते तुम्ही लिहून घेतलं नाही, त्याचा तुमच्याकडे काही पुरावा नाही. म्हणजे मी नंतर म्हणू शकतो की मी चुकीचं सांगितलेलं नाही, मी बरोबरच बोललो, तुम्ही चुकीचं ऐकलं, तुम्हाला मान्य करावं लागेल. आहे का नाही? पण मी जर चुकीचं सांगितलं असेल, ते तुम्ही लिहून घेतलंय हाताने, पेनाने, 50 पोरांपैकी 40 पोरांच्या वहीमध्ये सारखंच लिहिलेलं असेल, तर याचा अर्थ मला माझी चूक मान्य करावा लागेल. मी गडबड केली, मी चुकीचं सांगितलं, कारण त्यावेळी तुमच्याकडे काय आहे? पुरावा आहे. मग पुरावा असणारी भाषा म्हणजे कोणती?
सांकेतिक भाषा, चिन्हांची भाषा त्याला आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय येतात, जसं टायपिंग केलेला मजकूर किंवा टंकलेखन केलेला मजकूर, लिहिलेला मजकूर. मग काय त्याच्यामध्ये, लिहिणे, टंकलेखन करणे, त्याच्यानंतर सांकेतिक खुणा. अजून काय, सांकेतिक खुणा. बरोबर. अक्षरे, चिन्हे सगळं कशामध्ये येईल, आता लिहायचं म्हणल्यानंतर अक्षरे त्याच्यामध्ये येणारच, तो काही वाद नाही. अक्षरे आणि कोणत्याही प्रकारचं चिन्हे असतील तर याचा समावेश कशामध्ये होतो, संकेत म्हणजे थोडक्यात चिन्हच असतं. काय असतं, संकेत म्हणजे चिन्ह आहे. मग लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुरावा असणारी, पुरावा नसणारी, काय काय आहे, कोणत्या प्रकारचे गोष्ट त्याच्यात येते. बोलण्याचा, आवाजाचा कोणताही पुरावा नसतो, आहे का नाही. पण लिहिलेलं जर असेल तर मला मान्यच करावं लागेल, कारण त्याचा पुरावा तुमच्याकडे आहे. अशा पद्धतीने स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सांकेतिक. आता चिन्हांची भाषा म्हणजे कशी रे, चिन्ह सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगून जातात. रोड साईन असतात, रस्त्यावरचे चिन्ह, सगळ्यात सोपं उदाहरण तेच आहे. रस्त्यावर तुम्हाला इकडे वळा, तिकडे वळा, डावीकडे वळण आहे, उजवीकडे वळण आहे, इथं नो पार्किंग आहे, इथं हे सांगायला कोणी उभा असतो का, नाही. बरोबर आहे. ते तर तुम्ही ते रोड साईन पाहिले, चिन्ह पाहिले की आपल्याला लक्षात येतं इथं नो पार्किंगची जागा आहे का नाही. तिथं गोल असा बाण करून दिला असेल तर आपल्याला लगेच समजतं इकडे यू टर्न घ्यायचा आहे, सरळ जाता येणार नाही. डावीकडे बाण करून दिला असेल, हे सगळे चिन्ह आहे, ते चिन्ह आपल्याशी बोलत असतात, एक प्रकारे बोलतात का नाही. म्हणजे इकडं जा, तिकडं जा, इथं पार्किंग करू नका, तिथं पार्किंग करू नका, येथे थुंकू नका, हे सगळं आपल्याला चिन्हातून दिसतं. म्हणजे ती एक चिन्हांची भाषा आहे जी प्रत्येकाशी बोलत असते. मग अशा पद्धतीने चिन्ह सुद्धा काय आहेत, भाषेमध्ये येतात. ते कोणत्या प्रकारच्या, कृत्रिमरित्या तयार केलेली भाषा आहे. त्या चिन्हाचा अर्थ काय आहे आपण ठरवून घेतो. समजा मी म्हटलं मी फक्त एवढंच काढलं त्रिकोण, तर तुम्ही म्हणणार त्रिकोण आहे हा, चिन्ह आहे का नाही, लिहायची गरज सुद्धा नाही. हा काय झाला, चौकोन झाला, आयत झाला. हे वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह आहे. ते चिन्ह आपल्याला काय सांगतात हे आपल्याला चिन्हावरून लगेच समजून येतं. चिन्हाची सुद्धा एक वेगळी भाषा असते. नेक्स्ट पुढचा मुद्दा, मराठी भाषेचे उगमस्थान. मराठी भाषेचे उगमस्थान. मराठी भाषेचे उगमस्थान. उगमस्थान काय रे मराठीचं, तुमचे झाले का कोट बीट, फोटो बिटो काल, अजून उद्या होतं पण दांडी मारली का नाही. ते महत्वाचं काम सोडून आलाय तू, जायला लागत होतं तू. अजून तो कुठे हिरो दुसरा, तो कॉलेजलाच असेल. आज काय यात्रा आहे त्र्यंबकेश्वरची, तिकडे गेलाय का. अरे वा, घरच्या का एकटा गेलाय. हा, अरे वा, कशाचं. अच्छा, म्हणजे तिथं का विकायचं का, कामाला गेलाय का मावशी. नाही रे, किती दिवस, 2 दिवस, 1 दिवस, 1 दिवसाचे 1000 रुपये. अरे बापरे, खतरनाक आहे का. चलो नेक्स्ट, मराठी भाषेचे उगमस्थान काय रे, संस्कृत व, आवाज बंद, संस्कृत व प्राकृत भाषांपासून या भाषेची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. भाषा हा शब्द कशापासून आलेला आहे, संस्कृत मधील भाष, भाष या धातूपासून, भाषचा अर्थ काय होतो, बोलणे, भाष, भाषण करणे, भाषण म्हणजे काय, बोलणेच आहे. भाषचा अर्थ काय, बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. काय अर्थ होतो, बोलण्याचा व्यवहार करणे. क्लिअर आहे. नेक्स्ट, त्याच्यामध्ये अजून आता पुढे पहा, काही लिपीच्या बाबतीत आपल्याला गोष्टी पाहायच्या आहेत. भाषेबद्दल हे थोडेसे गुणधर्म आपण पाहिले. आता लिपीच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहायची आहे. लिपी, लिपी, लिपी कशाला म्हणायचं रे, लिपीची व्याख्या काय आहे. लिपी, लिपी हा जो शब्द आहे तो लिंपणे या शब्दावरून रूढ झालेला आहे. कशावरून,
लिंपणे या शब्दावरून रूढ झालेला आहे. याच्यामध्ये धातू कोणता असतो रे? लिप. कोणता धातू असतो? लिप. लिपी कशाला म्हणायचं? लिपीची व्याख्या काय आहे? लिपीची व्याख्या शिकलेली कंपनी, आधी शिकलेली कंपनी. काय लिपी म्हणजे? लग्न झालं का? कधी झालं? किती दिवस दांड्या मारल्या? 3 दिवस. जर इथून पुढे गैरहजर राहिली तर पाहतो आता. कोणाचं लग्न असो नाही तर काही असो, वरात असो, कोणत्याही कार्यक्रमाला जर गेली तर पाहतो. अजून कोण कोण आहे दांड्या मारणारे? दांड्या मारल्या तर काहीच होणार नाही, लिंक लागणार नाही. लक्षात राहू द्या. मला काही फरक नाही पडणार, पण तुमची लिंक लागणार नाही. एक लक्षात घ्या. लवकर, जेवढं लवकर तुम्हाला कव्हर करायला पाहिजे तेवढं लवकर कव्हर होणार नाही. लिंपणे या शब्दावरून रूढ. धातू कोणता आहे? लिप. आता लिपीची व्याख्या काय आहे? व्याख्या, ज्या खुणांनी आपण लेखन करतो त्याला काय म्हटलं जातं? लिपी. ज्या खुणांनी आपण लेखन करतो यास लिपी म्हणतात. काय म्हणतात? लिपी म्हणतात. लिपीचा वापर कशासाठी होतो? लिहिण्यासाठी आपण लिपीचा वापर करतो. लिहिण्यासाठी लिपीचा वापर होतो. लिहिण्यासाठी लिपीचा वापर. काही संस्कृत धातू आहेत. संस्कृत धातू व त्यापासून तयार झालेला शब्द. तयार झालेला शब्द. संस्कृत धातू व त्यापासून तयार झालेला शब्द. भाष, लिप, लिख. काय काय धातू? भाष, लिप, त्याच्यानंतर लिख. भाष पासून मगाशीच सांगितलं काय तयार होतो? भाषा. लिप पासून लिंपणे आणि त्यापासून पुढे तयार झालेला आहे लिपी शब्द. बरोबर आहे. लिख पासून लिखाण. काय तयार झालं? लिखाण आणि लिहिणे. बरोबर आहे. लिखाण, लिहिणे. तर संस्कृत धातू लक्षात ठेवायचं. याच्यापासून काय तयार झालं, याच्यापासून काय तयार झालं, ते काय अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. एकदम सिंपल मुद्दा आहे. आता आपल्याला याच्यानंतर पाहायचं भारतातील काही प्रमुख लिपी. भारतातील काही प्रमुख लिपी. भारतातील प्रमुख लिपी. भारतातील प्रमुख लिपी. त्याच्यामध्ये पहिली लिपी आपल्याला पाहायची आहे ब्राह्मी लिपी. कोणती लिपी? ब्राह्मी लिपी. तर लिपीमध्ये नाव काय आहे? ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी म्हणल्यानंतर जी लिपी ब्रह्मदेवाने स्वतः निर्माण केली अशा लिपीला काय म्हटलं जातं? ब्राह्मी लिपी. बरोबर आहे. आणि भारतात जेवढ्या काही इतर भाषांच्या लिपी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या या ब्राह्मी लिपीपासून आल्या असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात काय अर्थ आहे तर ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींची जननी मानली जाते, माता मानली जाते. सर्वात जुनी
त्यानंतर ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी आणि भारतातील इतर सर्व लिपींची जननी म्हणून ओळखली जाणारी लिपी कोणती आहे? ब्राह्मी लिपी. बरोबर. ब्रह्मदेवाने निर्मिती केली असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर भारतातील सर्वात जुनी लिपी भारतातील सर्व लिपींची जननी म्हणून कोणती लिपी ओळखली जाते? ब्राह्मी लिपी. हे 2-3 गुणधर्म आहेत त्याचे लक्षात ठेवा. आणि एक अजून मुद्दा आहे, ब्राह्मी लिपीचे सर्वप्रथम वाचन जेम्स प्रिन्सेप. कोण आहे? जेम्स प्रिन्सेप याने केले असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची लिपी आहे खरोष्ठी लिपी. कोणती लिपी? खरोष्ठी लिपी. खरोष्ठी लिपीला एक दुसरं नाव दिलेलं आहे. खरोष्ठी लिपीलाच कोणत्या नावाने ओळखलं जातं रे? गांधारी लिपी. कोणती लिपी? गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता ही भारतामध्ये कधी वापरली गेली? तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, खरोष्ठी लिपीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर दुसरं नाव काय आहे? गांधारी लिपी. इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत, कितव्या? 3ऱ्या शतकापर्यंत कुशाण काळात या लिपीचा भारतात जास्त वापर झाला. कुशाण काळात वापर जास्त झाला. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची लिपी ज्याच्यावर आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात, ती सगळ्यात महत्त्वाची लिपी कोणती? आपल्या मराठी भाषेची लिपी कोणती? देवनागरी लिपी, जी आर्यांची लिपी आहे. आर्य भाषा ज्या आहेत त्या आर्य भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. त्या देवनागरी लिपीचे आपल्याला थोडेसे गुणधर्म पाहिजे. झालंय? लिहायला वेगळा वेळ देणार नाही, मी तुम्हाला सांगितलंय आधीच. लिहायला वेगळा वेळ दिला तर 3 महिन्याचे 6 महिने 100% लागतील परत तुम्हाला. ऐकत राहायचं, महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करायचे. तसंही तुमच्या पुस्तकामध्ये बाकी सगळं दिलेलंच आहे. ॲप्लिकेशन दिसलं नाही ना काल? चेक केलं का? त्याच्यात ती व्हॅलिडिटी संपली. आपल्याला नवीन कंपनीचं बनवायचं एक, त्याच्यामुळे थोडेसे दिवस गॅप जाईल त्याच्यामध्ये शक्यतो. नवीन तयार होत आहे तोपर्यंत वाटल्यास टेलिग्रामला टाकून देत जाईल. चलो फ्री में सबको, काही टेन्शन नाही आहे का नाही? चलो झालं. नेक्स्ट पुढे काय आहे? देवनागरी लिपी. तर देवनागरी लिपीची इतर नावे काय काय रे? अरे काय नाव आहे? काय म्हणतो देवनागरी लिपीला आपण? बाळबोध लिपी. अजून काय म्हणतो? आर्यांची लिपी. देवनागरी लिपी, आर्यांची लिपी. आर्यांची लिपी किंवा देवनागरी लिपी का म्हटलं जातं? आर्य लोक जे होते, आर्य म्हणजे कोणती सभ्यता तुम्हाला माहिती आहे? सिंधू घाटी सभ्यता किंवा हडप्पा संस्कृती ज्याला आपण म्हणतो, ती आर्यांची सभ्यता. या आर्यांची भाषा जी आहे तिला आपण इंडो आर्यन भाषा म्हणतो, आहे का नाही? इंडो आर्यन भाषा. मग या इंडो आर्यन भाषांची जी लिपी आहे त्या लिपीला आपण काय म्हणतो? देवनागरी लिपी. कोणती लिपी? देवनागरी लिपी. आणि आर्यांची जी सभ्यता होती किंवा हडप्पा संस्कृती जी होती, या हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं, हे आर्य लोक जे आहेत ते आर्य लोक कुठं राहायचे रे? आर्य लोक त्यांची नगर रचना
हडप्पा संस्कृतीमध्ये आर्यांची नगररचना हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सांडपाण्याची व्यवस्था आणि त्यांची नगररचना. त्याच्यामध्ये मग आर्य लोक हे कुठं राहायचे? नगरात. कुठं राहायचे? नगरात राहत व स्वतःला काय मानायचे? देव मानायचे. असं म्हटलं जातं, स्वतःला देव मानत. म्हणून यांनी तयार केलेली जी लिपी आहे तिला काय नाव पडलं? नगरात राहत आणि स्वतःला देव मानत. म्हणून त्यांची लिपी ही कोणत्या नावाने ओळखली जाते? त्यांची लिपी ही देवनागरी या नावाने ओळखली जाते. कोणत्या नावाने? देवनागरी या नावाने ओळखली जाते. तिलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतो आपण. आता देवनागरी लिपीची काही वैशिष्ट्य तुम्हाला विचारले जातात. आता पहा, देवनागरी लिपीमध्ये देवनागरी लिपी कोणत्या भाषांची आहे? जसं हिंदी आहे, संस्कृत आहे का नाही? इंडो आर्यन भाषा सगळ्याच, संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती, पाली, बंगाली, गुजराती, पाली, बंगाली इत्यादी भाषांमध्ये कोणती लिपी वापरली जाते? देवनागरी लिपी. देवनागरी लिपी असलेल्या भाषा ओळखा किंवा कोणत्या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी काय करायचे? फक्त इंडो आर्यन भाषांचा गट निवडायचा. इंडो आर्यन भाषांचा गट सांगितला मी तुम्हाला, आहे का नाही? इंडो आर्यन भाषांचा गट म्हणजेच त्या गटाची लिपी कोणती असेल? देवनागरी लिपी. आता देवनागरी लिपीमध्ये पहा, एक कन्सेप्ट आहे शिरोरेषा. कोणती? शिरोरेषा. शिर म्हणजे काय रे? डोकं. आपण म्हणतो ना, अक्षरावर टोपी दे किंवा शब्दावर टोपी दे. ती टोपी म्हणजेच काय? शिरोरेषा. मग अक्षरावर किंवा शब्दावर जी आपण आडवी रेषा मारतो, देवनागरी लिपीमध्ये अक्षरावर जी आडवी रेषा मारली जाते तिला काय म्हटलं जातं? शिरोरेषा. बरोबर आहे? देवनागरी लिपीत अक्षरांवर मारली जाणारी आडवी रेषा यालाच आपण काय म्हणतो? शिरोरेषा. ओके. त्याच्यानंतर अजून पुढचा मुद्दा आहे. आता देवनागरी लिपीवर आलेले प्रश्न आहेत की देवनागरी लिपी ही कशा पद्धतीने किंवा कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे लिहिली जाते? आता मी लिहिताना कसं लिहितोय रे? मराठीत लिहितोय ना. मराठीची लिपी देवनागरी आहे. मी लिहिताना कसा करतोय? इकडून सुरू करतो आणि इकडे जातो, आहे का नाही? इकडून सुरू करतो, इकडे जातो. उर्दू भाषेसारखं तिकडून इकडे येतो का? नाही. आपण वहीमध्ये लिहिताना पण काय करतो? इकडून सुरुवात करतो समासापासून पुढे लिहित जातो. ओळ संपली की परत इकडे येतो, इकडून पुढे लिहित जातो. याचा अर्थ दिशा कशी लिहिण्याची? डावीकडून उजवीकडे. देवनागरी लिपी लिहिण्याची दिशा डावीकडून उजवीकडे. देवनागरी लिपीमध्ये पहा, देवनागरी लिपीत उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांचा वापर होतो. काय होतो? देवनागरी लिपी लिहिताना आपल्याला काय करावं लागतं? उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांचा वापर करावा लागतो. आता हेच शब्द जर तुम्ही पाहिले तर या शब्दांमध्ये तुम्हाला दिसतंय काही आपण गोलाकार अक्षर लिहितो, काही सरळ रेषा माराव्या लागतात, कधी आडवी रेष मारावी लागते, कधी तिरपी रेष मारावी लागते. अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या रेषांचा वापर करून आपण काय करतो? या देवनागरी लिपीमध्ये अक्षर लिहित असतो. लक्षात आलं? मग देवनागरी लिपीचे हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात, त्या तुम्हाला माहित पाहिजे. अजून आलेली एक कन्सेप्ट आहे आदर्श लिपी. आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी. कोणती लिपी? आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी.
आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी कशाला म्हणायचं? आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी म्हणजे काय? समाधान काय रे भाऊ? गुड, शाबास. बिसे, तू काय अलार्म लावेल राहतोय का फोन येतोय तुला दररोज? किती वाजले आता? 11 वाजले कंप्लीट. हा, ऐ, सिम कार्ड तुझ्या ह्याच्यात आलंय का? आलंय का टाकलंय? मला वाटलं आपोआप आलं काय. हा, पप्पांचं सिम कार्ड टाकलंय तर फोन सायलेंट करायचा, नाही तर फोन घरी ठेवून यायचा. तुला गरज काय फोनची? पप्पांचं सिम कार्ड तुझ्या फोन मध्ये टाकलंय, फोन घरी द्यायचा. हा, तुला कशाला लागतोय? तू VIP आहे का? तुझ्या वाजून काहीच काम होणार नाही असं काही आहे? हा, सगळा लोड तुझ्यावर एक घराचा नाही ना? मग ते पाय ते काम करणारे पोरं. तू राजू मोबाईल काढ रे एकदा बाहेर. अजून साधा मोबाईल वापरतोय तो. आपल्याला 30, 35, 40, काहींचा तर लाख सव्वा लाखाचा आहे. हा, चलो. आदर्श लिपी, परिपूर्ण लिपी, चला इकडं बा. आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी कशाला म्हणायचं? ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. काय असते? ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते ती लिपी काय मानली जाते? परिपूर्ण लिपी किंवा आदर्श लिपी. तेजस का बरं एवढा हँग झाला रे भाऊ? मग त्या दिवशी फाट्यावर थांबला, मला वाटलं माझ्यासाठी थांबलाय काय तू? मला पाहून थांबला होता? कोणाला पाहून थांबला होता काय? ना म्हणलं एवढं तर काय घाबरायचं नाही. हा, थांबला पुढे जाऊन. मला वाटलं मला पाहून थांबलाय का? मी पुढे गाडी घेऊन जाऊन थांबलो, मागून माणूस आला आणि त्याच्या गाडीवर बसून निघून गेला. थांबला होता पारळी फाट, एका म्हाताऱ्याला घेऊन गेला ना. मग मला वाटलं माझ्यासाठी थांबलाय काय तू? तो गेला बाबाला घेऊन गाडीवर बसला गेला. मी इकडून आवाज देतोय, जाऊ दे म्हणलं आता काय पोरं ऐकत नाही. काय ओळख नाही देते बाहेर? तू कोण मी कोण आहे का नाही? कुठं म्हणला पैशाचा रस्ते बिस्ते म्हणजे गॅझेटी काढून. त्याच्यापेक्षा पाहायलाच नको आणि थांबायलाच नको. पाहिलं तर पाहिलं, चाल निघून, आहे का नाही? या पुढं झालं का? बर, त्याच्यानंतर माझा पहा, देवनागरी लिपी ही आदर्श आहे की नाही हा मुद्दा आहे. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हाने आपण दाखवतो. असं होत नाही की एकाच आवाजासाठी किंवा एखाद्या ध्वनीसाठी सारखंच चिन्ह वापरलं जातं, असं नाही. प्रत्येक ध्वनीसाठी आपण काय करतो? देवनागरी लिपीमध्ये स्वतंत्र चिन्हाचा वापर करतो. म्हणजे देवनागरी लिपी जी आहे ती कशी आहे? परिपूर्ण लिपी आहे. लक्षात आलं? देवनागरी ही कशी आहे? परिपूर्ण लिपी आहे, किंवा तिलाच आपण काय म्हणतो? आदर्श लिपी आहे. क्लिअर का? नेक्स्ट, मोडी लिपी. पुढचा मुद्दा काय आहे? लय जाड झालं रे. मोडी लिपी. मोडी लिपी काय रे? मोडी लिपी म्हणजे वेगळी काही लिपी नाही आहे. आपली जी देवनागरी लिपी आहे ती देवनागरी लिपीच आधीच्या सुरुवातीच्या काळामध्ये काय केली जायची? रनिंग लेटर्स जसे आपण इंग्रजीचे लिहितो त्याच पद्धतीने आधी लिहिली जायची. म्हणूनच मोडी लिपीला धाव लिपी असं सुद्धा म्हटलं जायचं. आपण जसं इंग्रजीमध्ये म्हणतो ना रनिंग लिपी, रनिंग लेटर्स, आहे का नाही? एकमेकाला अक्षर जोडून लिहिणे, एकमेकामध्ये गुताडा करून लिहिणे. तीच पद्धत जी होती आधी सुरुवातीला मोडी लिपी. आपली जी देवनागरी लिपी आहे, देवनागरी लिपी आधी कशी लिहिली जायची? मुरड घालून, म्हणजे अक्षरे मोडून एकमेकामध्ये त्यांचं मिक्सचर करून लिहिली जायची. म्हणजे असं स्वतंत्र एक एक अक्षर लिहिलं जात नव्हतं. त्या लिपीलाच काय म्हटलं जातं? फक्त मोडी लिपी. लक्षात आलं? देवनागरी लिपी जी आहे ती काही काळ, देवनागरी लिपी काही काळ
मुरड घालून लिहिली जात असे त्यालाच काय म्हटलं जातं? त्यालाच मोडी लिपी म्हणतात. आणि त्याच्यानंतर अजून काय मग? मोडी लिपीलाच धाव लिपी असंही म्हणतात. काय म्हणतात? मोडी लिपीला धाव लिपी असेही म्हणतात. ओके, नेक्स्ट पुढं काय झालं? झालं? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात रे? दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? कृष्ण शास्त्री चिपळूणकर. ओके, पुढचा मुद्दा आहे व्याकरण व त्याची आवश्यकता. तोच आहे ना? अरे तोच आहे का? काय माहिती सर, आहे का नाही? तुम्हालाच माहिती काय आहे ते, आमचा काय रोल नाही त्याच्यात. काय राहिलं? टोपण नाव. तू कुठं होता रे? पोलिसला? हा, त्याचे पैसे देऊन टाका. 1 महिना होता ना? चलो, झालं. व्याकरण व त्याची आवश्यकता. पुढचा मुद्दा आहे टोपण नावे ना साहित्यिकांची. पुढचा मुद्दा आहे व्याकरण व त्याची आवश्यकता. आतापर्यंत आपण भाषा आणि लिपी, भाषेचे काही मुद्दे महत्त्वाचे जे पार्श्वभूमीमध्ये येतात ते आपण पाहिलेले आहेत. तू कुठला आहे रे? अरे आला होता का आधी कधी? पहिल्यांदाच दर्शन आहे का? अरे मला तुझं, मी माझं नको घेऊ. गुळवंश तू आला होता असं वाटतंय मला कधीतरी एकदा. पाहिलं वाटतोय, पण तू जत्रा बित्रात भेटला होता काय मग? नाही ना? व्याकरण व त्याची आवश्यकता. आवाज बंद. चला, व्याकरण. एवढा वेळ नाही गप्पा मारायला आपल्याकडं आता. व्याकरण कशाला म्हणायचं रे? व्याकरण काय आहे? व्याकरणाची व्याख्या आपल्याला पाहायची. व्याकरण कशासाठी गरजेचं आहे आपण पाहिलं. भाषा व्यवस्थित रीतीने बोलली जावी, लिहिली जावी, म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने व्हावा, याच्यासाठी काहीतरी नियम आवश्यक आहे. ते नियम म्हणजेच व्याकरण आहे, वेगळं काहीच नाही. आता व्याकरणाची आवश्यकता काय असते? तर भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडण्यासाठी व्याकरण गरजेचं आहे. कशासाठी? भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडण्यासाठी. भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडण्यासाठी व्याकरणाची आवश्यकता आहे. आता व्याकरण कशाला म्हणायचं? मगाशीच व्याख्या सांगितली मी. व्याकरण म्हणजे काय? भाषेची देवाणघेवाण, म्हणजेच भाषेचा व्यवहार
काय आहे? नीट लक्षात ठेवा. भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा किंवा व्हावा यासाठी जे नियम घालून देण्यात आलेले आहेत त्या नियमांनाच काय म्हटलं जातं? भाषेचे व्याकरण. काय म्हणतात? भाषेचे व्याकरण. काय सांगितलं मी? भाषेचा व्यवहार किंवा भाषेची देवाणघेवाण ही व्यवस्थित रीतीने व्हावी किंवा चालावी यासाठी जे नियम घालून देण्यात आलेले आहेत त्या नियमांनाच आपण काय म्हणतो? भाषेचे व्याकरण. मग व्याख्या: भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार. भाषेचा व्यवहार व्यवस्थितपणे किंवा सुरळीतपणे चालावा यासाठी जे नियम घालून देण्यात आलेले आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं? व्याकरण असे म्हणतात. त्यांनाच काय म्हणतात? व्याकरण म्हणतात. अजून एक व्याख्या आहे: भाषेच्या नियमांची भाषेच्या अंगभूत नियमांची भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच व्याकरण होय. अजून एक व्याख्या आहे: व्याकरणाला काय म्हटलं जातं रे? शब्दशास्त्र. काय म्हटले जाते? शब्दशास्त्र असेही म्हणतात. अजून व्याख्या काय रे? भाषा शुद्ध करणारे शास्त्र किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. त्याच्यानंतर अजून भाषा शुद्ध करणारे शास्त्र. भाषा शुद्ध करणारे शास्त्र यांना काय म्हणतात? भाषेचे व्याकरण असे म्हणतात. भाषेच्या व्याकरणाचे एवढे मुद्दे आहेत. व्याकरण कशाला म्हणायचं? भाषेची देवाणघेवाण किंवा भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालावा यासाठी जे नियम घालून देण्यात आलेले आहेत त्यांना व्याकरण म्हणायचं. भाषेच्या अंगभूत नियमांची जी व्यवस्था केलेली असते त्या नियमांनाच व्याकरण म्हणायचं. त्याच्यानंतर व्याकरणाला अजून शब्दशास्त्र असेही म्हटले जाते. हे आलेला प्रश्न आहे अनेकदा. हा सुद्धा इम्पॉर्टंट आलेला प्रश्न आहे, MPSC ला आलेला आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण. भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा काय? व्याकरण. म्हणजे तुम्ही भाषा शुद्ध पद्धतीने वापरता की नाही, शुद्ध शब्दांचा वापर करता की नाही, किंवा तुम्ही जे वचन असतील अनेक वचन, एक वचन किंवा कोणत्याही पद्धतीचं तुमचं वेगळा एखादा मराठी भाषेतील शब्द तुम्ही योग्य पद्धतीने लिहिता, वाचता किंवा वापरतात की नाही हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे कशाने कळतं? आपल्याला व्याकरणाच्या नियमाने कळतं. अशाच पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये जर अशुद्धता असेल, चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर ती बोलत असाल तर ते शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा काय रे? व्याकरण आहे. क्लिअर आहे का? मग पुरुष असेल तर मी काय क्रियापद वापरलं पाहिजे, स्त्री असेल तर काय क्रियापद वापरलं पाहिजे, कर्ता एकवचनी असेल तर त्याच्यासोबत येणारं विशेषण कसं वापरलं पाहिजे, हे सगळे नियम आपल्याला कोण सांगतं? व्याकरण सांगतं. म्हणजे थोडक्यात आपली जी भाषा आहे ती शुद्ध करण्याचं काम हे व्याकरण करत असतं. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो? भाषेचे नियम किंवा व्याकरण. क्लिअर आहे? म्हणजेच शास्त्र. शास्त्र या शब्दाला काहीतरी अर्थ असतो. शास्त्रामध्ये नियम असतात. काय असतात? शास्त्रामध्ये नियम असतात, हे लक्षात ठेवा. मग भाषेचे नियम म्हणजेच काय? व्याकरण होय. क्लिअर आहे? व्याकरणाचा अभ्यास विषय पुढचा घटक आहे
व्याकरणाचा अभ्यास विषय। तर व्याकरणाचा जो अभ्यास विषय आहे तो आपण किती घटकांमध्ये विभागतो? 3 घटकांमध्ये। किती घटकांमध्ये? 3 घटक। त्याच्यामध्ये पहिला आहे वर्ण विचार, दुसरा आहे शब्द विचार, दुसरा काय आहे? शब्द विचार, आणि त्याच्यानंतर तिसरा आहे वाक्य विचार। काय आहे? वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार। तर वर्ण विचार, शब्द विचार, वाक्य विचार। वर्ण विचारात काय शिकायचं, शब्द विचारात काय शिकायचं आणि वाक्य विचारात काय शिकायचं? वर्ण विचारामध्ये आपण काय करतो? वर्णमालेवर आधारित व्याकरण, वर्णमाला व त्यावर आधारित। मग त्याच्यामध्ये काय येतं? तुमचे जोडाक्षर वगैरे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? या वर्ण विचारामध्ये येतात। शब्द विचारामध्ये आपण काय शिकणार? शब्दांच्या जाती, तुमचे समास वगैरे जे आहेत ते कशामध्ये येतं? शब्दांच्या जाती, वचन, एक वचन, अनेक वचन, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये घेतो? वचन असेल त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर विभक्ती असेल, बरोबर आहे का? हां, त्याच्यानंतर समास असतील इत्यादी। या घटकाचा अभ्यास आपण कशामध्ये करतो? शब्द विचारमध्ये। वाक्य विचारामध्ये काय करतो? जेव्हा आपल्याला एखादा व्याकरणाचा घटक हा संपूर्ण वाक्यावरून ठरवायचा असतो, त्या व्याकरणाच्या घटकाला काय म्हणायचं? वाक्य विचार। जसं अलंकार तुम्हाला शोधायचे असतील तर अलंकारात सगळं वाक्य पाहावं लागतं, बरोबर आहे ना? अलंकाराचा घटक असेल तर वाक्य विचारात येतो। प्रयोग जर शोधायचा असेल तर प्रयोगासाठी तुम्हाला सगळं काय करावं लागतं? वाक्य पाहावं लागतं। त्याच्यानंतर वाक्य संश्लेषण, वाक्य पृथक्करण हा जो घटक आहे, वाक्यांवर आधारित व्याकरणाचा जो भाग आहे तो आपण कशामध्ये शिकतो? कशामध्ये शिकतो? वाक्य विचारामध्ये। वर्ण विचार आता आपल्याला उद्यापासून सुरू करायचा आहे। वर्ण विचाराला सुरुवात होईल, बेसिक व्याकरण उद्या सुरू होईल। आता ही पार्श्वभूमी संपली। वर्ण विचार, वर्ण विचारामध्ये वर्णमाला, वर्णमालेतील वर्णांचे प्रकार, त्याच्यामध्ये काय काय घटक येतात, स्वर, व्यंजन, स्वरादी काय आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्याच्यावर आधारित पुढे जोडाक्षर, आकारविल्हे, मांडणी, या बाबी आपण पुढे पाहणार आहोत, बरोबर? वर्ण विचार आपण 2-4 दिवसात, 4-5 दिवसात संपून टाकणार, शब्दांच्या जातीला सुरुवात करून देणार। ओके, रेग्युलर यायचं, ज्याला करायचं असेल त्याने। गॅप पडणार नाही याची खात्री करायची तुम्ही स्वतः। गॅप पडला तर मग मागची लिंक लागणार नाही। क्लिअर आहे? फास्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं 1-1.5 महिन्यामध्ये तुमची परत मी पूर्ण रिव्हिजन करून देणार, आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त जास्तीत जास्त प्रश्नांचा समावेश करायचा आहे। प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये पाहायचे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर शोधू शकाल। ओके।